तर मित्रांनो फायनली आपल्याला मोराचं दर्शन झाले ते देखील तुम्ही बघू शकताय। मित्रांनो अशा पद्धतीने ट्रेकला सुरुवात झाली। सगळा ग्रुप आता पुढे प्रस्थान केलाय। बघू शकतो अतिशय खडतर अशी मित्रांनो वाट आहे या ठिकाणी बघू शकतो आपण। त्या जंगलात असं आपल्याला आल्यासारखं आता खरं फिलिंग व्हायला लागले। मित्रांनो हे माझ्या सभोवताली जंगल बघू शकताय तुम्ही। तर मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक या चॅनेल मार्फत आपण पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ, नवीन ठिकाण। सांगली जिल्ह्यातनं असणारे हे जबरदस्त असं ठिकाण आहे। आज या ठिकाणाला आपण भेट दिल्या। ह्या ठिकाणाचं नाव आहे संतोषगिरी डोंगर। तर संतोषगिरी देवस्थान वरती आपल्याला बघायला मिळतं। तर खालनं आपल्याला जवळपास मागं जो माया डोंगर दिसतो तो भरपूर असा मोठा ट्रेक आहे। तर तो ट्रेक पूर्ण करायचा आहे आणि आज ह्या ट्रेकसाठी आपण वारणामयी ट्रेकिंग जो ग्रुप आहे सांगलीतला प्रसिद्ध आहे, तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आज आपण ट्रेकिंगला आलोय। तर बघू शकता माझ्या मागे जो क्राऊड आहे, तर आपण सर्वजण जायचं आहे। आजच्या आपल्या या ट्रेकसाठी जो मला कॅमेऱ्यातनं शूटिंग वगैरे करायला मदत करायला आलाय ऍक्च्युली आमचा विद्यार्थी आहे। याचं नाव शुभम मोरे। तर आपण या ठिकाणी चाललोय आणि या ठिकाणी नेमकं कसं पोहोचायचं ते सगळं मी आता व्हिडिओच्या मध्ये मध्ये तुम्हाला सांगत राहणार आहे। चला तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ट्रेकला सुरुवात झाली। सगळा ग्रुप आता पुढे प्रस्थान केलाय बघू शकतो आपण। तर मित्रांनो आपण हा ट्रेक जो आज करतोय, तर या ट्रेकला येण्यासाठी सांगली किंवा इस्लामपूर मधनं जर तुम्ही आला तर कंपल्सरी तुम्हाला आष्टा आणि आष्ट्यानंतर बावची आणि बावची नंतर पोखर्णी रोडला हा ट्रेक आहे। अतिशय निसर्गरम्य ट्रेक आहे। शक्यतो या ठिकाणी ट्रेकला जर यायचं असेल तर पावसाळ्यात आलेलंच मित्रांनो बेस्ट आहे। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅपची लिंक देखील तुम्हाला मिळेल। चला तर ट्रेक हा एन्जॉय करू। तर मित्रांनो सुरुवातीपासूनच चढण चालू झालेली आहे। माझ्या मागे बघू शकता लोक सगळी यायला लागल्यात आणि अतिशय सुंदर असं आज सकाळचं वातावरण आहे या ठिकाणी बघू शकतो आपण। आणि वाटेतच पहिल्यांदा आपल्याला एका मंदिराचं दर्शन घेऊन पुढे जायला लागते। ते मंदिर देखील या ठिकाणी आपल्याला लागले। मित्रांनो हे माझ्या सभोवताली जंगल बघू शकताय तुम्ही। जंगलाला सुरुवात झालेली आहे। सामाजिक वनीकरणचं हे जंगल आहे। या ठिकाणी जाताना निसर्गरम्य असं ह्या जंगलात आपल्याला शक्यतो काही वेळी प्राणी देखील दिसू शकतात। तर आता आपण पायथ्याजवळ चाललोय मित्रांनो। मित्रांनो एक आनंदाची बातमी अशी आहे की या ठिकाणी मोराचे वगैरे आवाज यायला चालू झाल्यात। मोर दिसतील अशी एक अपेक्षा आहे। तर आपण त्या दिशेने वाटचाल करू। या ठिकाणी मित्रांनो अतिशय व्यवस्थित अशी या ठिकाणी सागवानाची लागवड करण्यात आली आहे। बघू शकतो आपण रेग्युलर सागवानापेक्षा ह्या ठिकाणच्या सागवानाच्या पानांची लांबी मोठी आहे। तर मित्रांनो या ठिकाणी एक जाताना वाट छोटीशी दिसते जी डायरेक्ट डोंगरात वरती जाते। ऍक्च्युली शॉर्टकट आहे। तुम्ही आला तर शॉर्टकट शक्यतो वापरू नका। आम्ही ग्रुप असल्यामुळे शॉर्टकटनं चालूया आता सध्या। तर अतिशय खडतर अशी मित्रांनो वाट आहे या ठिकाणी बघू शकतो आपण। त्या जंगलात असं आपल्याला आल्यासारखं आता खरं फिलिंग व्हायला लागले।
अतिशय अवघड अशी चढण आहे मित्रांनो या ठिकाणी. ते चढण पूर्ण वरती गेल्यानंतर पठारी प्रदेश चालू होतो, बघू शकतो आपण. तर मित्रांनो, आपल्याला श्री नवनाथ लवंगेश्वर मंदिर जे आहे वरती, तर त्या मंदिराकडे जाण्याचा हा बोर्ड दिसतोय. आणि या बोर्डचा आधार घेत आपण ह्या जंगलातनं वाट चढत मागं जो माझा विस्तीर्ण असा डोंगर दिसतो, तो संतोषगिरीचा डोंगर आहे. त्या ठिकाणी आता आपण जायचं आहे. चला तर आमच्या प्रवासात तुम्ही देखील कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, प्राणी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी हे नैसर्गिकरित्या असलेले एक तलावासारखे एक कुंड आहे. या ठिकाणी बऱ्याच प्राणी पक्ष्यांना पाण्याची सोय होते. या ठिकाणी जर पाहिलो आपण तर वारणामय ट्रेकरचा सेकंड आपल्याला बोर्ड सापडला आहे. असे बोर्ड शोधत शोधत वाट काढत आपण खरं तर ह्या ठिकाणी चाललोय. बघू शकतो आपण घनदाट असं जंगल या ठिकाणी आपल्याला दिसून येते. बघू शकतो आपण जंगलातून वाट काढत काढत आपण चाललोय. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. तर मित्रांनो, फायनली आपल्याला मोराचं दर्शन झाले, ते देखील तुम्ही बघू शकताय. बऱ्याचदा आपल्याला जंगलात असं ह्या ठिकाणी जंगलात काही मूर्त्या वगैरे किंवा लोकांनी पुजलेले दगड वगैरे दिसतात. त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे. भारताला विशिष्ट अशा देवाची परंपरा खूप मोठी आहे. त्यातीलच हे नाव माहीत नसलेले देव आहेत. वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संतोषगिरी महाराजांचं या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसते. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कोणत्याही पाण्याचा स्रोत वगैरे या ठिकाणी नाही. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी भेट देताना एक पाण्याची बॉटल आपल्यासोबत ठेवावीच लागेल. आणि महत्वाचा विषय म्हणजे जे गिरी संप्रदाय असतो, गिरी, पुरी, गोसावी असे जे गिरी समाजामध्ये काही पोट जाते, त्यामध्ये गिरी जे असतात ते शक्यतो त्यांचं डोंगरावर वास्तव्य असते. तर अशा पद्धतीचे हे मंदिर आहे या ठिकाणी.
मंदिराची एकंदरीत आपण रचना जर बघितली तर थोडा जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असणारं हे मंदिर आपल्याला दिसतंय, कारण पर्यटकांचा देखील या ठिकाणी ओघ कमी आहे. तसा जर विचार करायला गेला मित्रांनो, तर आपल्या सांगली जिल्ह्यातील अगदी सगळ्यात जवळचं ट्रेकिंगचं ठिकाण कोणतं असेल तर हे संतोषगिरी डोंगराचं ट्रेकिंग आहे. आणि मॅक्झिमम जर आपण कंटिन्यू चालत आलो तर 40 ते 50 मिनिटाचा हा ट्रेक आहे आणि तसा मध्यम लेवलचा ट्रेक आहे. तुम्ही देखील या ठिकाणी मित्रांनो नक्की एकदा ह्या मंदिराला भेट द्या आणि ह्या डोंगराचं ट्रेकिंगचा अनुभव घ्या. आणि आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.